बघा, या व्हिडिओमध्ये आपण काल मागच्या व्हिडिओपेक्षा पुढे जाऊ. मला होपफुली तुम्ही मागचा व्हिडिओ तुम्हाला बघितलेला आहे, तुम्हाला कळलेला आहे. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो फ्लक्स म्हणजे काय. तर फ्लक्स म्हणजे काय असतं? फ्लक्स थ्रू एनी एरिया इज नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू दॅट एरिया. सिम्पल. आपण हे सुद्धा बघितलं होतं की फ्लक्स इज नथिंग बट डॉट प्रोडक्ट ऑफ एरिया वेक्टर अँड ई वेक्टर. ठीक आहे, इथपर्यंत सगळं झालं होतं. मी तुम्हाला हे पण कन्क्लुजन दिलं होतं की एक कुठलाही क्लोज्ड सरफेस असेल आणि बाहेरनं जर इलेक्ट्रिक फील्डला तो एक्सपोज झाला, बाहेरच्या बरं का, एक्सटर्नल, तर टोटल फ्लक्स पासिंग थ्रू दिस सरफेस काय असतो? 0. मी तुम्हाला ते क्यूबसाठी हे प्रूव्ह करून दाखवलं आणि नंतर आपण जनरलाइज केलं फॉर एनी क्लोज सरफेस. ओके, काय होईल जर तो चार्ज, जो चार्ज हे इलेक्ट्रिक फील्ड बाहेरचं आहे ना, बघा, पण काय होईल हे इलेक्ट्रिक फील्ड इंटरनल असेल तर? फॉर एक्झाम्पल एक चार्ज क्यू घ्या. आता मला सांगा, चार्ज हा प्लस क्यू आहे. प्लस क्यू असेल तर आपण काय इलेक्ट्रिक फील्ड लाईनचं आपलं पहिलं अझम्पशन काय होतं? या प्लस क्यू चार्जमधनं लाईन्स बाहेर येतात, असं आपण अज्युम केलं होतं ना. तुम्ही इमॅजिन करा, दिस इज अ चार्ज क्यू, त्यातनं लाईन्स बाहेर येतात. कसल्या लाईन्स? इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर येतात. ओके, आणि हा पॉईंट चार्ज आहे. हा जर पॉईंट चार्ज असेल, ओके, तर मला सांगा, ॲट एनी गिवन इन्स्टंट मला असं म्हणता येईल का की हा स्फिअर तयार होईल? दिस विल फॉर्म अ स्फिअर ॲट एनी गिवन इन्स्टंट. से दिस रेडियस ऑफ स्फिअर इज स्मॉलर. या स्मॉलर स्फिअरची रेडियसचा स्फिअर तयार झाला. लक्षात घ्या, त्यातनं या क्यूबमधनं असे लाईन्स बाहेर आले. कॅन यू इमॅजिन दिस? अच्छा, पुढे तर मला सांगा, आता हा जो स्फिअर आहे यालाच मी इमॅजिन केलं की हा एक सरफेस आहे. मग काय झालं? हा एक स्फेरिकल सरफेस झाला आणि स्फेरिकल सरफेसच्या आत हा चार्ज झाला. आता मी तर जरा किचकिच झाली म्हणून जरा सेपरेट ड्रॉ करतो. हा काय आहे? तो इमॅजिनरी स्फेरिकल सरफेस ऑफ विच द रेडियस इज स्मॉलर. आणि व्हॉट इज दिस? द चार्ज विच इज नाव इनसाइड द सरफेस. ओके, तर मला नाव आय हॅव टू फाइंड हाऊ मच फ्लक्स इज पासिंग थ्रू दिस सरफेस. सरफेसमधून किती फ्लक्स पास होतं? ओके, आता मी काय करतो, या सरफेसचा आय पिकअप अ स्मॉल एरिया DA. मी काय करतो, पिकअप अ स्मॉल पॅच, त्यातनं त्या सरफेसचा, स्फेरिकल सरफेसचा एक पॅच एरिया DA फाइंड करतो, बाहेर काढतो. तर DA एरिया असेल तर DAचा वेक्टर असा असेल ना, आउटवर्ड्स. वेक्टर DA विल बी लाईक दिस, आउटवर्ड्स. बरं, तर मग मला सांगा, छोटासा फ्लक्स पासिंग थ्रू दिस DA इज व्हॉट? कॅन आय से दॅट इज E डॉट DA. बघा ना, छोटा फ्लक्स. ओके, बट मला छोटा नको आहे, आय वॉन्ट एव्हरीथिंग बिग, मोठा. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन D फाय ना. असे सगळे छोटे फ्लक्स मी ॲड करत गेले तर मला काय मिळेल? मोठा एरिया मिळेल. छोटा एरिया ना, आता मोठा एरिया मिळेल. बरं, आता या इंटिग्रेशनला बघा काय करतो मी, लेट मी सबस्टिट्यूट. D फायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो मी. काय मिळेल मला? इंटिग्रेशन EDA असं मिळेल का मला? येस. आता देर इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग नाव. या ठिकाणी हा सरफेस स्फेरिकल आहे, त्यामुळे हा DA रेडियली आउटवर्ड्स असणार आहे, DA वेक्टर, आणि यातनं येणारा E पण रेडियली आउटवर्ड्सच असणार आहे. म्हणजे E आणि DA मधला अँगल किती असणार आहे? 0 डिग्री, कारण दोन्ही रेडियली आउटवर्ड्स आहेत. त्यामुळे अँगल 0 म्हणजे दोघांचा कॉस 0 ना. E डॉट प्रोडक्टमध्ये कॉस येतो ना, EDA कॉस थिटा, तर थिटाची व्हॅल्यू 0, कॉस थिटा कॉस 0 इज 1. त्यामुळे आय कॅन राईट फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन EDA. वेक्टर साईन काढून टाकलं वरचं. हे काय केलं? असं काय तर गोल केलं मध्ये. अरे बाबा, बघा, हे गोल काय असतं? इंटिग्रेशन साईन तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आपण हे गोल असं करतो तेव्हा ह्याचं इंटिग्रेशन असतं, ह्याला म्हणतात सायक्लिक इंटिग्रेशन. दिस इज कॉल्ड ॲज सायक्लिक इंटिग्रेशन, किंवा ह्याला म्हणतात इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड सरफेस.
सायक्लिक इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस ह्याच्या डिटेल्स जेईच्या लोकांना पण मॅथ्समध्ये नाही आहेत. हे इंजिनिअरिंगमध्ये गेल्यानंतर सेकंड थर्ड इयरला ह्याच्याशी खेळावं लागतं सायक्लिक इंटिग्रेशन. बट ॲज ऑफ नाव तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. सायक्लिक इंटिग्रेशन म्हणजे काय किंवा इंटिग्रेशन ओव्हर क्लोज सरफेस. तर मी जेव्हा असं साईन वापरतो याचा अर्थ मी काय करतोय लक्षात घ्या. इंटिग्रेशन जेव्हा मी साईन वापरतो तेव्हा मला काहीतरी लिमिट्स टाकावं लागतात ना, कुठून तरी कुठपर्यंत तरी, फ्रॉम समथिंग टू समवेअर आय हॅव टू पुट लिमिट्स. आता इथं लिमिट्स मी टाकत नाही आहे, पण लिमिट टाकायच्याऐवजी मी तर गोल केलं या साईनमध्ये. गोल केलं याचा अर्थ काय, आता मी लिमिट्स अशा प्रकारे टाकतोय की हा डीए जो आहे अशा डीए पॅच जोडून मला काय मिळतोय, मी कधीपर्यंत कुठपर्यंत करतो इंटिग्रेशन आहे तोपर्यंत करतोय जोपर्यंत सगळे डीए पॅच मिळून क्लोज्ड सरफेस तयार होत नाही तोपर्यंत इंटिग्रेशन करायचं आहे. ह्याचा अर्थ असा असतो. तुम्हाला कळतंय का? क्लोज, दिस इज द मिनिंग ऑफ क्लोज्ड इंटिग्रेशन ओव्हर, दिस इज इंटिग्रेशन ओव्हर क्लोज्ड सरफेस. म्हणजे कधीपर्यंत इंटिग्रेशन करायचं आहे. आपण जनरली अदरवाईज काय करतो, डीएक्स असेल तर x1 टू x2, dt असेल तर t1 टू t2, म्हणजे टाइम t1 पासून t2 टाइमपर्यंत इंटिग्रेशन करा. आता मी डीए कधी कुठपर्यंत डीए जोडत जाऊ, मी कुठपर्यंत जोडत जाऊ जोपर्यंत क्लोज सरफेस होत नाही तयार. कळलं ना? ह्याचा अर्थ असा असतो. ओके, ई बाहेर काढतो. ई इंटिग्रेशन सायक्लिक इंटिग्रेशन डीए. ओके, मला सांगा ईची व्हॅल्यू किती असते? क्या चार्ज क्यू पासून आर डिस्टन्सवर ईची व्हॅल्यू किती असते? KQ/r². ओके, सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ डीए, असे डीए पॅच मी जोडत गेलो. कुठपर्यंत जोडत गेलो? जोपर्यंत पूर्ण सर्कल कव्हर होत नाही. आणि पूर्ण सर्कल कव्हर झालं तर काय होतं, ते स्फिअर आहे. तो स्फिअरचा अख्खा एरिया किती आहे? 4πr². स्फिअरचा अख्खा एरिया. ओके, नाउ लुक ॲट द ब्युटी. r² इट कॅन्सल. त्यामुळे किती आलं? फ्लक्स इज 4πkq. व्हेरी इम्पॉर्टंट, 4πkq. ओके, आता के ची व्हॅल्यू 1/4πε0 असते ना, ती सबस्टिट्यूट केली मी तर 4π आणि खालचा 4π कट होईल आणि काय मिळेल मला? Q/ε0. असं पण एक फॉर्मॅट होतो. हे कधी आलं? सबस्टिट्यूट k = 1/4πε0. सबस्टिट्यूट करा, अजून एक फॉर्मॅट आला. ओके, आता हे जसं मी प्रूव्ह केलं ह्याचा अर्थ काय ना, लुक ॲट. सगळ्यात पहिली गोष्ट याचं एक ऑब्झर्वेशन आहे. दिस फाय इज इंडिपेंडेंट ऑफ आर. स्मॉल आर म्हणजे हा स्मॉल आर छोटा असू दे मोठा असू दे, म्हणजे हा स्फिअर लहान असू दे मोठा असू दे अजून कुठला अर्थचा ग्लोब असू दे. टोटल फ्लक्स पासिंग, पिअर्सिंग, गोईंग अक्रॉस, पासिंग थ्रू, सगळ्या शब्दाचा अर्थ एकच आहे. दिस स्फिअरची व्हॅल्यू किती आहे? 4πkq किंवा Q/ε0. हे तुम्हाला कळत आहे का? बघा, फाय इज इंडिपेंडंट ऑफ आर. अच्छा, जर फाय इंडिपेंडंट ऑफ आर असेल तर मी हा स्फिअर घेतला, असा मोठा स्फिअर घेतो तरी पण तोच फाय येईल, मोठा स्फिअर घेतो तरी पण तोच फाय येईल, लहान घेतो तरी पण तोच फाय येईल. ओके, आता व्हॉट इफ आय टेक अनदर शेप? समजा हे असं म्हणू शकतो. एनिवे हा फाय जो आहे या स्फिअरच्या डायमेन्शनवर डिपेंड करतच नाही, मग मी शेपच चेंज करून टाकतो. समजा क्यू चार्ज मी अशा कुठं तर शेपच्या आत ठेवून टाकलाय, सम रॅन्डम शेप, जनरल शेप आहे. आता यातनं आणणारा फाय किती आहे? बर, तर या सरफेसच्या आत जर चार्ज क्यू असेल आणि सरफेसचा शेप काही असू दे, फक्त एकच कंडिशन आहे की हा क्लोज्ड सरफेस असला पाहिजे. इट शुड बी अ क्लोज्ड सरफेस. त्याच्या आत जर चार्ज क्यू असेल तर याच्यात या क्यू चार्जमुळे जे याचे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर असे येतील. ओके, त्याच्यामुळे झालेला फ्लक्स ओव्हर टोटल फ्लक्स थ्रू द एंटायर क्लोज्ड बॉडी इज सेम Q/ε0 और 4πkq. हे असंच येतं. मी मेन्सच्या क्लासमध्ये 1-2 एक्झाम्पल्स डिराईव्ह करून दाखवतो. जनरली काय करतो, एक सिलेंडर घेतो, त्यामध्ये क्यू चार्ज ठेवायचा, आय टेक कोन अँड क्यू चार्ज ठेवायचा आणि देन आय हे डिराईव्ह करून दाखवता येतं, जे मी हे असं प्रूव्ह करून दाखवता येतं. पण आता या क्लासमध्ये मी हे प्रूव्ह करायला त्या भानगडीत पडत नाही.
कारण आपलं इतकं डिटेलिंग आणि इतकं ते घाणेरडं इंटिग्रेशन आहे, इतकं मॅथ्स एक्सपेक्टेड नाही आहे. सो यू कॅन बिलीव्ह मी फॉर दिस द वे. आणि देर इज अ लॉजिक ऑल्सो देर. तुम्हाला लॉजिकनी सांगतोय की दिस फाय इज इंडिपेंडंट ऑफ आर. सो इंडिपेंडंट ऑफ डायमेन्शन. सो डायमेन्शनवर डिपेंडन्सीच नसेल त्याची, तर मी याला थोडासा डिफॉर्म करतो या स्फिअरला, तरी पण तोच फाय आला पाहिजे. थोडा अजून डिफॉर्म करतो, तोच फाय आला पाहिजे. किती डिफॉर्म म्हणजे जनरल शेपला असाच फाय आला पाहिजे ना. तुम्हाला कळतं हे? ओके, लिहून घ्या. म्हणजे ठीक आहे, तुम्ही लिहून घ्या पहिल्यांदा. बरं, मला जर हे समराईज करायचं झालं, इफ आय हॅव टू समराईज, कारण 2 व्हिडिओ विभागले गेल्यामुळे काल मागचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ, सो लेट मी समराईज. जर समराईज करायचं झालं तर काय, इफ दिस इज अ क्लोज्ड ऑब्जेक्ट, क्लोज्ड बाउंड्री, सॉलिड आहे बट अ क्लोज सरफेस, आणि इफ इट इज एक्सपोज टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, then total flux passing through the entire body is 0. अच्छा, जर या बॉडीच्या आतमध्ये एक चार्ज क्यू आहे तर टोटल फ्लक्स पासिंग थ्रू इज नॉट 0, आणि तो किती असतो, इट इज क्यू बाय एप्सिलॉन नॉट किंवा 4πk. शक्यतो क्यू बाय एप्सिलॉन नॉट इज अ फेमस एक्सप्रेशन. कळतंय? वेन हे कधी असतं, दिस इज वेन ई इज, हा जो ई आहे, ई इज एक्सटर्नल. हे कधी असतं, वेन क्यू इज केप्ट इनसाइड. हा बाहेर राहिला म्हणजे या केसमध्ये चार्ज कुठेतरी इथं आहे ना, बाहेरचा आहे, बाहेरचा चार्ज आहे. या ठिकाणी चार्जला मी आत आणलं तर असं होईल त्या केसमध्ये. ओके, दोन्हीचे जरा एक्झाम्पल बघू, दोन्हीचं जरा कंबाईन करून बघू काय होतं. असा सरफेस आहे क्लोज बाउंड्री. समजा ह्याच्यात Q1 आहे, ह्याच्यात Q2 आहे, आणि ह्याच्यात काहीतरी बाहेर Q3 आहे. कॉम्बिनेशन ऑफ बोथ, म्हणजे चार्ज बाहेर पण आहे, आत पण आहे. ओके, आता कसं करू मी, मग टोटल फ्लक्स जे आहे ते याच्यामुळे फ्लक्स, याच्यामुळे फ्लक्स, याच्यामुळे फ्लक्स, असं टोटल करून बघू. मला सांगा कसं करता येईल. से φ1, Q1 मुळे तयार झालेलं φ1, मला सांगा Q1 मुळे किती तयार होईल. बघा इथं लक्ष द्या, किती असतं, क्यू बाय एप्सिलॉन नॉट ना, म्हणजे φ1 किती असेल, Q1 बाय एप्सिलॉन नॉट असेल ना. लुक ॲट दिस. φ2 किती असेल, Q2 मुळे ना, तो असेल Q2 बाय एप्सिलॉन नॉट. आणि φ3 किती असेल, हा तर बाहेर आहे, ह्याच्यामुळे झालेला किती असेल, φ3 इज 0, कारण हा बाहेरचा आहे. कळतंय का? ओके, म्हणजे टोटल फाय काय लिहू मी, फाय टोटल काय लिहू, क्यू φ1 प्लस φ2 प्लस φ3. तर φ1 प्लस φ2 प्लस φ3 तरी 0 आहे. दोघांची ॲडिशन काय लिहू मी, कॅन आय से एप्सिलॉन नॉट डिनॉमिनेटरमध्ये आणि वरती काय Q1 प्लस Q2. ओके, आता मी याला जनरलाइज करायला गेलो. सो त्याच्यात Q1, Q2, Q3, Q4, Q5, Q6, Q7, Qn. इफ देर आर n नंबर ऑफ चार्जेस हिअर. इथं पण असंच येईल ना, न्यूमरेटर काय येईल, Q1 प्लस Q2 प्लस Q3 डॉट 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 अप टू n. म्हणजे ह्याला जनरलाइज असं करू का मी, दिस इज इक्वल टू Q इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट, असं लिहू का. Q इनसाइड, व्हॉट इज मिनिंग ऑफ Q इनसाइड. Q इनसाइड म्हणजे आतला चार्ज, सरफेस बॉडीच्या आतला चार्ज, बाहेरचा नाही, आतला चार्ज, असं लिहू का. येस. तर हेच जे सेंटेन्स आहे, हेच स्टेटमेंट आहे, ह्याला म्हणतात गॉस थेरम, ह्याला म्हणतात गॉस लॉ. मग पुढे लिहू मोठा टायटल, गॉस लॉ. गॉस लॉ इज नथिंग डिफरंट, सेम थिंग. तुम्हाला हे जे सांगितलेलं मी, हेच गॉस लॉच्या टर्म्समध्ये आपण लिहायचं आहे. गॉस लॉ काय लिहू मी, बघा या थेरमचं स्टेटमेंट काही नाही, मगातच लिहितो मी. काय लिहू स्टेटमेंट, मी काय लिहित नाही, तुम्ही ओरली ऐका आणि नोट डाऊन करा. गॉस लॉचं स्टेटमेंट काय लिहिता येईल की टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस इज इक्वल टू, बघा, टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज्ड surface
इज इक्वल टू नेट इलेक्ट्रिक चार्ज इनसाइड द सरफेस डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ स्पेस. वेल, डिवायडेड बाय परमिटिव्हिटी एवढंच म्हणा, ऑफ स्पेस नको. कळतंय? कारण आता सध्या इथं स्पेस ठेवलाय म्हणून स्पेस म्हणलं ना. समजा इथं कुठं पाणी असेल तर पाण्याची परमिटिव्हिटी ते येईल. ओके, फाईन. हे झालं स्टेटमेंट गॉस लॉचं. म्हणजे गॉस लॉचं जनरलाइज व्हर्जन काय? टोटल फ्लक्स पासिंग थ्रू. आता टोटल फ्लक्सला मी असं म्हणू का? सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ ई डी ए असं म्हणू का? येस. आणि हे ईला मी काय लिहितो? ई नेट लिहितो. आय राईट लाईक दिस. सायक्लिक इंटिग्रेशन ऑफ ई, बघा ना, ई नेट टोटल फ्लक्स ई नेट डी ए इज इक्वल टू क्यू इनसाइड अपॉन एप्सिलॉन नॉट. क्यू स्मॉल काढा, मोठा काढा, असा काही फार मोठा फरक नाही. भावना त्याच. गॉस लॉ काय फार मोठा गॉस लॉ आहे? इट इज सो सिम्पल. एखादा चार्ज बाहेर असेल टोटल फ्लक्स 0, आत असेल टोटल फ्लक्स किती? क्यू बाय एप्सिलॉन नॉट. आणि आत आणि बाहेर दोन्ही असेल तर बाहेरच्यामुळे 0, आतल्यामुळे जे आहे ते आतल्यामुळे. सिम्पल. कळतंय ना? ओके, हे सगळं नीट लिहून घ्या. याच्यामध्ये एक पॉईंट असून एक नोट करा. तो म्हणजे काय? इथं जो हा ई नेट असतो, लक्षात घ्या. ई नेट, बघा, ई नेट टेक्स केअर ऑफ ऑल 3. तो जो ई नेट दिसतोय ना, ई नेट इज बिकॉज ऑफ दिस ऑल्सो, बिकॉज ऑफ दिस ऑल्सो अँड बिकॉज ऑफ दिस ऑल्सो. हे फार इम्पॉर्टंट लक्षात घेणं. बट हा ई नेट जो दिसतोय दॅट इज, हा ई नेट कोणाचा ई आहे? आतल्या चार्जचा ई आहे का बाहेरच्याचा आहे? दोघांचा आहे. आतल्यांचा पण आहे, बाहेरच्यांचा पण आहे. हे फार इम्पॉर्टंट आहे. हां, पण क्यू इन कोणाचा आहे? फक्त आतल्यांचा आहे. हे लक्षात ठेवा. कसं लिहिणार इंग्लिशमध्ये? ई नेट रेफर्स टू इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ऑल चार्जेस, ब्रॅकेटमध्ये इनसाइड द सरफेस or outside the surface, whereas Q in refers to summation of all charges strictly inside the closed surface. हे लिहून घ्या, काही काही ठिकाणी आपल्याला हे कामाला येईल. बर, गॉस थेरमचे आपण बरेच युजेस बघणार आहोत. ओके, त्याच्या अगोदर अजून एक काही पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या. मगाच तुम्ही पॉईंट लिहिला असेल की हा सगळ्यांसाठी असतो आणि हा आतल्यांसाठी असतो. ओके, अजून हा जो झाला पहिला पॉईंट, नोटमध्ये लिहून घ्या 1 2 3 4. सेकंड, ओके, सेकंड काय लिहिणार तुम्ही? इफ फाय नेट इज इक्वल टू 0, दिस डज नॉट इम्प्लाय ई नेट इज 0. सांगतो तुम्हाला काय. ओके, याचा अर्थ काय? समजा नेट फाय 0 आहे, एखाद्या सरफेसचा टोटल फाय 0 आहे, तर ई नेट 0 असायला पाहिजे का? असू शकतो, पण असायलाच पाहिजे असं कंपल्सरी नाही. का? समजा हा सरफेस आहे, चार्ज आतही नाही आहे, बाहेरही नाही आहे, म्हणजे इथं काय, या केसमध्ये काय झालं? ई पण 0, फाय पण 0. पण जर बाहेर चार्ज ठेवला तर काय झालं? आता या केसमध्ये ई 0 आहे का? नाही, ई नॉन 0 आहे याच्यामध्ये. पण टोटल फाय 0 आहे का? येस. फार इम्पॉर्टंट आहे. कळलं हे स्टेटमेंट? इफ फाय नेट इक्वल टू 0, दिस डज नॉट इम्प्लाय. हे इम्प्लायचं साईन आहे, कसं काढलं मी? ह्याचा साईन इम्प्लायचा अर्थ काय? हे जर असेल तर हे असायलाच पाहिजे, याला म्हणतात इम्प्लाय. पण इथं डज नॉट इम्प्लाय, म्हणजे असं इम्प्लाय काढा आणि त्याला कट करा, एक काट मारा. म्हणजे इफ फाय नेट 0 डज नॉट ऑलवेज मीन की नेट ई 0 असायलाच पाहिजे. पहिला पॉईंट कळतोय हा? ओके, ह्याच्यावर थिओरटिकली क्वेश्चन फिरवता येऊ शकतात किंवा प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला बरंच काम येतं. हे दुसरं, इफ ई इज 0, तर काय? दिस इम्प्लाइज फाय नेट 0. हां, इफ ई नेट 0, दिस मस्ट इम्प्लाय फाय नेट 0. म्हणजे समजा मगाशी सांगितल्याप्रमाणे
जर ई नेट 0 आहे म्हणजे हा सरफेस रिकामा आहे, चार्ज आतही नाही आहे आणि बाहेरही नाही आहे, म्हणजे ई नेट 0 आहे, म्हणजे टोटल चार्ज 0 आहे. किंवा असंही असणं गरजेचं नाही. समजा असा एक ई आहे, से E1, आणि असा आहे दुसरा ई आहे, से E2, आणि नेमकं काय आहे, मॅग्निट्यूड ऑफ E1 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ E2. आता मला सांगा ई नेट 0 आहे का? आहे. हां, पण फायनेट पण 0 आहे का? येस आहे, कारण दोन्ही फील्ड्स बाहेरनंच येत आहेत, त्यामुळे याच्यात ई नेट पण 0 आहे, फायनेट पण 0 आहे. आणि ई नेट 0 असेल तर फायनेट 0 असायलाच पाहिजे. असं होणं शक्यच नाही की ई नेट 0 आहे पण काहीतरी फाय आहे, असं होणं पॉसिबलच नाही. कळतंय ते? ओके. हा सेकंड पॉईंट. तुम्ही हे एक्सप्लेनेशन जे तोंडी सांगतोय ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. आपल्याला क्लासमध्ये समोर अशी वाईट सवय लागलेली आहे की प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला डिक्टेट करतो आणि तुम्ही लिहिताय. राईट इन, यू लर्न टू राईट, समराईज वॉट एव्हर आय एम सेईंग इन युअर ओन वर्ड्स. यू राईट इन कन्नड, हिब्रू भाषेत लिहा, चायनीजमध्ये लिहा, तुमचे कुठल्या भाषेत लिहायचं लिहा, जे भाषा तुम्हाला कन्व्हिनियंट आहे त्या भाषेत लिहा, पण लिहा, स्वतःहून लिहा. मी जे सांगतोय ते तोंडी सांगतोय ते लिहा. दरवेळेला मला डिक्टेट करायचे तुम्ही तर सवयीतनं बाहेर या. नाव यू आर 1 year ओल्डर दॅन आवर प्रिव्हियस क्लासेस. जेव्हा आपण भेटणार आहे तुम्ही 1 वर्ष मोठे झालेले असणार आहे, तर त्यामुळे आय एम एक्सपेक्टिंग तुम्ही इंडिपेंडेंट थोडे म्हणजे स्पून फिटिंग इतकं गरजेचं असू नये आता. ओके. तिसरा पॉईंट, इफ ई नेट इक्वल टू 0, this implies Q charge inside is 0. हे आहे. जर नेट ई 0 असेल तर आतला चार्ज पण 0 असायलाच पाहिजे. विचार करून बघा, असं कधी होऊ शकतं का की आतला आत काहीतरी नॉन झिरो चार्ज आहे आणि नेट ई 0 आहे? असं होऊ शकतं का? असं होऊ शकतच नाही. बघा कसं, विचार करा. कोणी म्हणेल याच्यामध्ये मी +4 कूलम ठेवला आहे आणि हे -4 कूलम ठेवला आहे. आता काय याच्यातनं ई बाहेर निघेल ना, ह्याच्यात ई आत जाईल कारण निगेटिव्ह आहे, म्हणजे नेट ई 0 होऊ शकतं. ते कधी होऊ शकतं? जर हे दोन्ही एकमेकांवर कोइन्साइड केलं तर. मी काय करतो, दोन्ही एकमेकांवर कोइन्साइड करतो. त्या केसमध्ये काय होतं, म्हणजे +4 कूलम आणि -4 कूलम एकमेकांवर कोइन्साइड, एकमेकांना चिटकून ठेवले, तर जितका ई बाहेर गेला तितकाच ई आत आला, म्हणजे ई नेट 0. पण त्या केसमध्ये लक्षात घ्या क्यू इनसाइड पण 0 आहे. क्यू इनसाइड कसं लिहिणार? प्लस. कळतंय तुम्हाला? येस. म्हणजे ई नेट जर 0 असेल तर क्यू इनसाइड 0 असायलाच पाहिजे. असं कधीच होणं शक्य नाही की क्यू आत काहीतरी नॉन झिरो क्यू आहे आणि नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे. असं होणं शक्य नाही. तिसरा पॉईंट. चौथा बघा, चौथा. इफ Q inside is 0, this implies phi net is 0. सांगा ट्रू और फॉल्स? येस, ट्रू. ट्रू आहे. हे सगळे ट्रू स्टेटमेंट्सच आहेत, तुम्हाला फॉल्स सांगतच नाही, सगळे ट्रू स्टेटमेंट्सच आहेत. हे पण ट्रू स्टेटमेंट आहे. जर आतला चार्ज 0 असेल, नेट चार्ज, आतला चार्ज नेट चार्ज 0 असेल तर टोटल फाय पण त्या सरफेसमध्ये पास होणारा 0 होणार आहे. ती ही कंडिशन झाली ना, ही कंडिशन झाली, व्हायलाच पाहिजे ते फाय नेट 0. ओके. आणि पाचवा, इफ क्यू इनसाइड इज 0 डज नॉट इम्प्लाय ई नेट इज 0. हे जितकंच इम्पॉर्टंट आहे. आत चार्ज नाही आहे, बघा, आत चार्ज नाही आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की ई नेट 0 आहे. ई आहे ना काहीतरी, ई नॉन झिरो आहे ना. कळतंय का? ओके. दिस डज नॉट इम्प्लाय. ओके. आता हे 5 स्टेटमेंट, तुम्हाला हे 5 स्टेटमेंट्स तुम्हाला यू डोंट हॅव टू मग अप इट, म्हणजे तुम्हाला हे रट्टा मारायचा नाही आहे. कन्सेप्ट डोक्यात तुम्ही क्लिअर करून घ्या. ई नेट, फाय आणि क्यू इनसाइड, या तिघांचा खेळ आहे.
तिघांचं रिलेशन, कोण 0 असेल तर कोण असायलाच पाहिजे, कोण 0 असेल तर ते कोण असायला नाहीच पाहिजे. ठीक आहे, जस्ट गो थ्रू शांतपणे प्रत्येक ही स्टेटमेंट बघा आणि डाऊट असेल तर इमिजिएटली रेज करा ग्रुपवर. पुढे जाऊ. एक एक्झाम्पल बघा, आपल्याला हा गॉस थेरम कसा इफेक्टिव्हली वापरता येतो, ह्याचा फायदा काय होतो. समजा असा एक बाऊल आहे, उलटा ठेवलाय जमिनीवर. हे काय आहे, हॉलो हेमिस्फिअर. आणि या हेमिस्फिअरमध्ये एक सेंटरला त्याच्या चार्ज क्यू ठेवला आहे. ओके, अजून एक असे किती पॉईंट्स आहेत. अजून एक पॉईंट 6वा की हे तोंडी सांगतो, तुम्ही लिहून घ्या की या सरफेसच्या आत चार्ज जो आहे तो कुठे ठेवला आहे ह्याच्यावर डिपेंड करत नाही. म्हणजे फाय त्यातनं किती बाहेर आला हे ह्याच्यावर डिपेंड नाही करत की या सरफेसच्या आत तो चार्ज कुठे ठेवला आहे. इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला, इथं ठेवला, डझंट डिपेंड. राईट डाऊन दॅट फाय टोटल passing through the closed surface is independent of exact position of charge within the surface. लिहा 6वा पॉईंट. ओके, स्किप झाला होता इथे. हे सांगताना मला लक्षात आलं की हा क्यू गरजेचा नाही आहे सेंटरलाच ठेवला जाईल. हां, पण सेंटरला ठेवला तर आपल्याला एक चांगला अजम्पशन, आपल्याला फायदा कसा करून घेता येईल बघा. ओके, मी काय करतो, हा क्यू इथं ठेवला आहे. आता मला क्वेश्चन आहे, फाइंड टोटल फाय थ्रू द हेमिस्फिअर. कळतंय का. ओके, आता कसं करणार बघायला गेलं तर हे इंटिग्रेशन मी जनरली मेन्सच्या क्लासमध्ये करून दाखवतो. एक 2-3 करून दाखवतो. म्हणजे याच्यात काय कसं करतात येतं. एक पॅच घ्यायचा एरियाचा आणि या केसमध्ये एक स्ट्रिप घ्यायची, त्या स्ट्रिपमधून जाणारा फाय काढायचा, म्हणजे ई काढायचा, ए काढायचा, मग ई डॉट ए काढायचा आणि मग त्याला इंटिग्रेट करायचं. ते एकदम घाणेरडी मेथड आहे. दॅट इज वन वे यू कॅन फाइंड आउट. पण नाउ लेट अस सी स्मार्ट मेथड, बिकॉज वी आर नीट स्टुडंट्स, वी आर स्मार्टर. ओके, तर कसं करणार, फाइंड टोटल फ्लक्स थ्रू द हेमिस्फिअर. मी काय करतो, असा एक स्फिअर इमॅजिन करतो कम्प्लीट. काय केलं मी, त्यांनी दिलाय वरचा स्फिअर, पण मी खालचा स्फिअर इमॅजिन करतो. काय प्रॉब्लेम आहे, इमॅजिन दिस. ओके, आता जर इमॅजिन केलं तर मला सांगा क्यू हा चार्ज या इमॅजिनरी स्फिअरच्या आत आला. ओके, आता हा जो इमॅजिनरी सरफेस मी काढलेला आहे ह्याला एक छान शब्द आहे, ह्याला म्हणतात गॉशियन सरफेस. व्हॉट इज इट, गॉशियन नाव आहे गॉसचा. गॉसचा असल्यामुळे गॉशियन सरफेस, जसं इंडियाचा इंडियन म्हणतो तसा गॉसचा गॉशियन. तर मी ह्याला गॉशियन सरफेस कॅन बी अ इमॅजिनरी सरफेस. ओके, आता मला सांगा या अख्ख्या स्फिअरमधनं किती टोटल फाय पास होतो. हे मगाशी काढलेलं आहे मी. स्फिअरचा शेप डिपेंडच नाही करत, क्लोज बाउंड्री आहे, क्लोज सरफेस आहे, म्हणजे टोटल फाय किती आहे, तो आहे क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सिम्पल. ओके, जर टोटल याच्यातनं जर क्यू बाय एप्सिलॉन नॉट जात असेल तर हेमिस्फिअरमधनं किती जाणार, या हेमिस्फिअरमधनं म्हणजे या हेमिस्फिअरमधनं किती जाणार, तो जाणार ह्याचा अर्ध ना. टोटलमधनं जेवढं जातो आहे ह्याचा अर्ध ना सरफेस एरिया ह्याचा. सो आन्सर. ओके, आय कॅन से, हे लिहिताना कसं लिहिता येईल. ओके, let us assume imaginary sphere to complete the entire sphere. Let us assume imaginary hemisphere at the bottom let us assume an imaginary hemisphere at the bottom so that the charge q is within that complete sphere. This complete sphere can also be called Gaussian surface. लिहिलं छान. ओके, त्यानंतर टोटल फ्लक्स पासिंग थ्रू कंप्लीट स्फिअर किती आहे, इज क्यू बाय एप्सिलॉन नॉट. मगाशीच प्रूव्ह केलं. सो फाय टोटल थ्रू अप्पर
अप्पर हेमिस्फिअर मधनं किती असेल मग? याचा अर्धावरून अर्धा खाली ना, सिम्पल सिमेट्री नाही. 2 एप्सिलॉन नॉट. आन्सर क्लिअर. बघा ते किती घाणेरडं इंटिग्रेशन केलं असतं, त्यापेक्षा आन्सर आला स्टेप नाही. असंच डायरेक्ट तुम्ही प्रॅक्टिसने तर हे पण काय करायची गरज नाही. म्हणजे दिस इज जस्ट अ स्टेप अहेड. कळत आहे? ओके. आता ह्याच्यामध्ये कन्फ्यूज कसं करतात आय टेल यू. तुम्हाला असं छान वाटलं, एकदम सिम्पल आहे. कन्फ्यूज कसं करायचं? मी काय करतो, स्फिअर घेतो, असा हेमिस्फिअर घेतो, वॉटेवर, असा ठेवला आहे उलटा, आणि चार्ज क्यू इथं आहे. आता किती फ्लक्स पासिंग थ्रू दिस? आता सांगा. आता दिस चार्ज क्यू इज अवे ना, म्हणजे या सरफेसच्या बाहेर आहे. इफ दिस इज अ क्लोज सरफेस, हा कुठला सरफेस आहे? क्लोज सरफेसच्या बाहेर आहे. आता क्लोज सरफेसच्या बाहेर असेल तर फाय टोटल किती? 0. असं काय करायची गरजच नाही. इट्स अ क्लोज सरफेस. ओके, कळतं? फाईन. पुढे बघू. समजा इथं एक चार्ज क्यू आहे आणि यातनं a/2 डिस्टन्स खाली असा एक स्क्वेअर आहे. a/2 डिस्टन्स खाली एक स्क्वेअर आहे, आणि हा जो चार्ज आहे तो चार्ज एक्झॅक्टली या स्क्वेअर खालचा हा जो स्क्वेअर आहे त्या स्क्वेअरची साईड ए आहे, असं सगळं दिलेलं आहे. आणि या स्क्वेअरच्या मधला जो पॉईंट आहे त्याच्या एक्झॅक्टली वरती हा चार्ज क्यू ठेवला आहे. ओके, फाइंड फाय टोटल थ्रू द स्क्वेअर क्वेश्चन. ओके, आता हे परत इंटिग्रेशन गोइंग टू बी व्हेरी टफ. मी काय करतो, सिमेट्रीचा यूज करून घेतो. सिमेट्रीचा यूज कसं करून घेतो? मला एक कळतं आहे की हा पॉईंट मी जर असं केलं, लक्षात घ्या, मी एक स्क्वेअर कन्स्ट्रक्ट केला, एक असा स्क्वेअर कन्स्ट्रक्ट केला. ओके, तर या स्क्वेअरची साईड आहे ए. मी काय करतो, ए साईडचा एक स्क्वेअर कन्स्ट्रक्ट करतो. इफ आय कन्स्ट्रक्ट अ स्क्वेअर ऑफ साईड ए, त्याचा हा फेस झाला ना जो मला पाहिजे, आणि हा त्याच्या सेंटरला क्यू आहे. कळतं? हे तेच डायग्राम आहे ना, फक्त मी काय केलं, इथं वरती असं एक स्क्वेअर उभा केला. इमॅजिनरी स्क्वेअर आहे, दिस स्क्वेअर इज इमॅजिनरी स्क्वेअर. ओके, म्हणजे जी साईड किती आहे ए, आणि ह्याची हाईट a/2 आहे ना, दिस इज गोइंग टू बी a/2 ओनली. ओके, सो आय जस्ट मेक यूज ऑफ सिमेट्री हियर. ओके, आता जर तसं जर असेल तर मला सांगा, फाय फ्लक्स थ्रू टोटल क्यूब म्हणू का मी? आता क्यूब आहे ना, किती आहे? अगेन क्लोज सरफेसच्या आतला येतो, त्या क्लोज सरफेसच्या शेपवर डिपेंडच करत नाही. त्यामुळे टोटल फ्लक्स थ्रू दॅट एंटायर सरफेस इज, अगेन गॉस लॉ काय सांगतो, इज क्यू इनसाइड, जो की क्यू आहे, बाय एप्सिलॉन नॉट. इतका फ्लक्स आहे टोटल क्यूबमधनं. अच्छा, टोटल क्यूबमधनं इतका असेल तर या फेसमधनं किती आहे मला सांगा? किती लाईन्स बाहेर येतील या केसमधनं? टोटल क्यूबमध्ये इतक्या लाईन्स बाहेर येतात, त्याला फ्लक्स म्हणतो आपण. तर यातनं किती येतील मला सांगा? टोटल क्यूबमध्ये असे फेसेस किती आहेत? 6 आहेत ना. 1 2 3 4 5 आणि मागची 6 म्हणजे 1/6 या टोटलच्या 1/6 या सरफेसमधून बाहेर येतील. देअरफॉर फाय थ्रू एरिया, आन्सर जे काय आहे दॅट इज गोइंग टू बी 1/6 ऑफ दिस, म्हणजे 6 एप्सिलॉन. सिम्पल. इज इट सिम्पल? अंडरस्टूड? बघा. ओके, पुढे मी काय म्हणलं आहे, असा एक छोटा क्यूब आहे. ओके, आणि या क्यूबच्या या हा जो व्हर्टेक्स आहे तिथे एक चार्ज क्यू ठेवला आहे. ओके, आता हा चार्ज क्यू बघायला गेलं तर
या सरफेसच्या थोडा आत पण म्हणजे बाउंड्रीवर आहे, आत बाहेर काय म्हणायचं त्याला बघा. तर आता मला सांगा फाइंड फ्लक्स पासिंग थ्रू द शेडेड एरिया. ओके, त्यांनी काय म्हणलं ह्याच्यावर, हा समजा क्यूबचा साईड ए आहे, ते काय म्हणले फाइंड टोटल फ्लक्स पासिंग थ्रू शेडेड एरिया. ओके फाईन. आता हे कसं करणार बघा, दोन पद्धतीने करतात. तुम्हाला जी काही सिम्पलेस्ट वाटेल तसं बघताय. मी काय करतो, हा जर क्यूब ए, हा ए आहे ना क्यूब, मी काय करतो असं या क्यूबला असा कन्स्ट्रक्ट करतो. समजा असं इमॅजिनरी कन्स्ट्रक्शन केली मी बघा. बर वेल मी असं करतो. तर घाण झालंय, मी तर परत नीट ड्रॉइंग करतो. तुम्हाला क्वेश्चन कळला सेपरेट, लेट अस कीप दॅट सेपरेट, लेट अस कीप दिस सेपरेट. मी काय करतो, हा असा हा क्यूब आहे ना जो तुम्हाला दिलेला आहे, आणि इथं तर चार्ज ठेवलेला आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे कन्स्ट्रक्शन, तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू फाइंड फ्लक्स थ्रू दिस फेस ना, असं दिलेलं ना. ओके, तर मी काय करतो बघा कन्स्ट्रक्शन कसं करतो. मी काय करतो, हे वरती असं वाढवतो, वरती या ठोकळाच्या बाजूने ठोकळा ठेवतो, कळत आहे. ओके, इथं पण अजून एक ठोकळा ठेवतो मी. ओके, कॅन यू इमॅजिन दिस. उडी बाबा, काय केलं मी असा बाहेरनं अजून एक मोठा क्यूब कन्स्ट्रक्ट केला, ज्याचा सेंटरला हा क्यू जाईल क्यूबच्या, कळतंय. म्हणजे आता मला सांगा, या बाहेरच्या क्यूबची डायमेन्शन, जर ह्याची डायमेन्शन ए असेल तर बाहेरच्या क्यूबची डायमेन्शन 2a असेल ना. हा 2a. कॅन यू इमॅजिन दॅट. येस. आता तसं जर असेल, आता मीच तुम्हाला विचारतो आणि मीच येस म्हणतोय, तर दिस इज सो टफ. तर तुम्हाला नसेल कळलं तर इमिजिएटली तुम्ही बघितल्या हा व्हिडिओ तुम्हाला कळलं नसेल तर क्विकली रेज करा इश्यू. ओके, काय केलंय मी, हा एक क्यूब, मी जेव्हा हे क्लासमध्ये शिकवतो ना तेव्हा मला तुमचे चेहरे बघून लगेच कळतं, त्यामुळे मी थोडं जास्त एक्सप्लेन करतो किंवा आय गो इन डिटेल्स. तर हे थोडं ड्रॉइंग एक्झॅक्टली झालेलं नाही आहे नीट. एनिवे, पण हा एक क्यूब आहे, हा क्यूबचा जो हा वर्टेक्स आहे तो मी या मोठ्या क्यूबच्या सेंटरला आणून ठेवतो. म्हणजे हे 2a कळतंय का, असं मोठा क्यूब झाला आहे. ओके, आता मोठा क्यूब झाला आहे, सिमेट्रीचा वापर करून घेतला मी. हा क्यूब आहे, आता मोठ्या सरफेसमधनं किती क्यूब बाहेर पडतो, फाय टोटल थ्रू एंटायर क्यूब, एंटायर 2a क्यूब म्हणतो, म्हणजे मोठा क्यूब किती आहे, क्यू बाय एप्सिलॉन नॉट. सिंपल. ओके, देअरफॉर मला सांगा क्यू थ्रू हा बॉटम फेस किती असेल, बॉटम फेस हा बॉटम टोटल मधनं जर एवढा असेल तर टोटल तर बॉटम 2a जो हा 2a जो बॉटमचा 2aचा फेस आहे, लक्षात घ्या 2aचा फेस, त्यातनं किती असेल, ह्याच्या 1/6 असेल, कारण असे 2aचे फेसेस 6हूनच मोठा क्यूब बाहेरचा तयार झालेला आहे. सो क्यू थ्रू बॉटम 2a फेस किती आहे, क्यू बाय 6 एप्सिलॉन नॉट, ह्याच्या 1/6. अच्छा, आता या बॉटम मधनं जर इतका फ्लक्स पास होतोय तर या बॉटमच्या किती टाइम्स हे आहे, 1/4 जो हा मार्क ज्यातनं मला ॲक्च्युअली काढायचं आहे. ओके, देअरफॉर क्यू आन्सर, जे आन्सर मला जे क्यू काढायचं आहे ते काय असणार आहे, याच्या 1/4 म्हणजे क्यू बाय 6 एप्सिलॉन नॉटच्या 1/4 म्हणजे 24 झाले.
क्यू बाय 24 एप्सिलॉन नॉट. इंटरेस्टिंग. बघा